पालकमंत्री चंद्रकांत पाटील अपयशी पालकमंत्री. सांगली जिल्ह्याच्या झालेल्या अवस्थेला पालकमंत्री जबाबदार. शंभूराज काटकर यांचा हल्लाबोल. सांगली जिल्ह्याच्या झालेल्या अवस्थेला पालकमंत्री जबाबदार. हे अपयश पालकमंत्री आणि समस्त प्रशासन त्याचबरोबर निद्रिस्त अवस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा आहे. दिवसाढवळ्या जर लोकांवर हल्ला करून नशेखोर त्यांचा खून करत असतील तर सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. वेळप्रसंगी हातात दांडकं घ्यावं लागेल आणि त्यातून काही बरं वाईट घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांसह त्यांचा टास्क फोर्स जिल्हा प्रशासनाचं राहील. आणि याबाबत नशामुक्त आणि भयमुक्त अभियान राबवताना अनेक लोकांनी साथ दिलेली आहे. त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या पंधरवड्यात जिल्हाधिकारी कचेरीवर मोठे जनआंदोलन उभं करण्याचा मानस आहे आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी या परिस्थितीची जबाबदारी घेऊन एकतर स्वतःहून बदली करून घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरावे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांचे वक्तव्य. सांगलीमध्ये जे सर्वसामान्य माणसांचे मुद्दे पडत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री आणि त्यांचा टास्क फोर्स आहे. नशेबाजांच्या घराण्यात ते शहर सापडलेलं आहे आणि नशेबाजांच्यावर बंदोबस्त करायचा सोडून जिल्हा पोलीस प्रमुख गाण्याच्या कार्यक्रमात रंग भरत आहे. हे त्यांना शोभनीय नाही. लोकांची जीव एवढे सोपे झालेले आहेत का? कोण तर दारूची नशा करतं, नशेच्या गोळ्या खातं आणि एखाद्या चौकात उभा राहतं जाणाऱ्या सामान्य माणसाच्या डोक्यात दगडवर त्याचा खून होतो. हे कशाचं होतं काय? तर खातं याकडे बघणार आहे का नाही? गृहमंत्री याकडे बघणार आहेत का नाही? जर पालकमंत्र्यांनी आणि निद्रिस्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं नाही तर जनतेला रस्त्यावर हातात दांडकं घेऊन उतरावं लागेल. बिहारसारखी परिस्थिती, गंगाजल पिक्चरसारखी परिस्थिती तुम्ही या महाराष्ट्रात आणताय का? सांगली जिल्ह्यात आणताय का? सांगली शहरात आणताय का? हा प्रश्न आमचा आहे. तर वेळेवर या बाबतीत तुम्ही कुठली प्रक्रिया चालू केली नाही, गुन्हेगारांच्यावर आणि नशेबाजांच्यावर तुम्ही कारवाई चालू केली नाही तर जनतेला रस्त्यावर उतरवल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. भयमुक्त आणि नशामुक्त आंदोलनाच्या वतीने आज आम्ही आवाहन करतोय आणि गेली 8-15 दिवस आम्ही ज्या 15,000 लोकांच्या सह्या केल्या स्वसंरक्षणार्थ हत्यारं दिलेल्या, एकतर आम्हाला हत्यारं द्या नाही तर आमचं संरक्षण करा. नसेल तर कायदा जर आम्ही हातात घेतला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारवर आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.